गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवता परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मरुतशंचो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधामि। यत्कीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरोक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजे सद्गुरु रामदास। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिरक्षम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 17 समाज दुसरा यात आपण पाहिलं की भगवंत प्राप्तीसाठी सगळी धडपड चालू आहे। मग तो देव कुणाजवळ असतो ते आपण मागच्या समासामध्ये पाहिलं। मननशील लोकापासी अखंड देव अहर्निशी पाहता त्याच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही श्रीराम। अखंड योग म्हणजे योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग वडे श्रीराम। भल्याची महिमा ऐसी जे सन्मार्ग लाविती लोकासी, पोहणार असता बुडतयासी बुडोने दावे श्रीराम। स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी श्रीराम। वेदांतीचे पंचकरणा अखंडतयाचे विवरणा, महावाक्ये अंतःकरण रहस्य पाहे श्रीराम। हे पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्यतयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती प्राणिमात्रासी श्रीराम। या पृथ्वी तलावरती विवेकी माणसं सत्पुरुष आहेत, त्यांची संगत आपल्याला लाभावी। जशी आपली मैत्री असते ना तसे आपले विचार तयार होतात। म्हणून चांगल्या माणसांची संगत असते, आपल्या मनात हे चांगले विचार येणार। एवढंच दे देवाला असं म्हटले। काय देवा मला एवढं दे। काय दे? तुझे ठाई ज्याची भक्ती त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती। भगवंताला गणपतीची प्रार्थना येते, त्याच्यात म्हणते की देवा मला काय दे? तर तुझ्यावरती ज्याचं प्रेम आहे अशा माणसाची संगत आम्हाला लाभू दे, म्हणजे आमच्याही मनामध्ये भगवंता तुझ्याविषयीचं प्रेम जागृत होईल। असे कोण आहेत संत सत्पुरुष, त्यांची भेट आपल्याला बघायला पाहिजे।
ब्रह्म निश्चळ, ब्रह्म निर्मळ निश्चळ, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकार हे श्रीराम. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्मळ आहे. आणि ब्रह्म कसं आहे? निश्चळ आहे, म्हणजे ते कुठं जात नाही, येत नाही, सर्वत्र भरलेलं. जे ते निर्मळ हे आहे आणि सर्वत्र आहे. मग त्याला देण्यासारखी खरे म्हणजे उपमा नाही, पण तरी सुद्धा उपमा दिल्याशिवाय कळत नाही. खाण्यातला उपमान नाही, समजण्यातला उपमा आहे. तर हा उपमा दिल्याशिवाय कळत नाही. मग त्या परब्रह्म आणि सर्वत्र व्यापक आहे असे जगात दुसरं काय आहे? मग म्हणाले ते आहे गगन आकाश, ते सर्वत्र आहे. काय म्हणते बघ, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकार. आकाश जसं निर्मळ आहे, निराकार आहे, त्या आकाशामध्ये धूळ येणार तरी स्वच्छ आहे, पाऊस पडला तरी स्वच्छ आहे, विजा कडकडल्या तरी स्वच्छ आहे. म्हणजे ते जसं सदैव निर्मळ आहे आणि सर्वत्र भरलेलं आहे, म्हणून ते आकाशाची उपमा त्यातल्या त्यात देता येते त्या ब्रह्मा परब्रह्माला. ब्रह्म निर्मळ निश्चळ, जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकारी श्रीराम. अंत जे नाही ते अनंत, त्या भगवंताला अनंत असं. अनंत याचा अर्थ काय? ज्याचा अंत लागत नाही तो अनंत. अंत जे नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित. ज्याचा अंत नाही तो परमात्मा अनंत त्याला म्हणतात. अनंत रूपे अनंत वेचे देखला मी त्या. मग हा अनंत रूप म्हणला परमात्मा, तो कसा आहे? शाश्वत आहे. बाकी जगात सगळं अशाश्वत आहे. दिसे भासत आहे ते सारे विश्व नाशवंत, म्हणजे ते अशाश्वत आहे. आणि शाश्वत काय? परमात्मा शाश्वत आणि सदोदित. सदा आहे, आत्ता गेलं नंतर आला असं म्हणकड नाही. तो जातो, सर्वत्र आहे, सदोदित आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत सर्व काळ श्रीराम. ज्यांच्यामध्ये दुर्गुण नाहीत, फक्त सद्गुणच आहेत, त्याला संत म्हटलं. जे असंत नाहीत ते संत, बाकी असंत. परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकाश, जैसे तैसे श्रीराम. त्याला गगनाची अवकाशाची भूमिका एवढ्यासाठी दिली की ते आकाश तुटत नाही, फुटत नाही. जेथे ज्ञान ना अज्ञान, जेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरालंबी श्रीराम. जिथे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, स्मरणही नाही आणि विस्मरणही नाही, म्हणजे असं कसं होणार? ज्ञान किंवा अज्ञान असणार, स्मरण किंवा विस्मरण असणार. ज्ञान किंवा अज्ञान नाही याचा अर्थ काय? अज्ञान नाहीसं झालेलं आहे. कशामुळे? ज्ञानामुळे. आणि ते ज्ञान सुद्धा भगवंताच्या चरणी मन तिथे लागल्यामुळे त्या ज्ञानाचाही विसर पडलाय. त्यामुळे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. ज्ञानी मनुष्य सुद्धा स्वतःला त्या भगवंताच्या नामामध्ये विसरून गेला. मी ज्ञानी आहे हेही विसरला. अज्ञान गेलंय सत्संगामुळे, ज्ञान प्राप्त झालंय, पण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये मी ज्ञानी आहे हा भाव सुद्धा निघून गेला. तेथे ज्ञान आणि अज्ञान, स्मरण ना विस्मरण. आधी विस्मरण होत होतं कशाचं? भगवंताचं. आता स्मरण व्हायला लागलंय. अहो येता जाता, बसत उठता, घास गळता, किती वेळ स्मरण आहे? म्हणजे सततच आहे. आता त्याचं स्मरण झालं. पण ज्या वेळेला तो भक्त भगवंताशी मनाने एकाग्र होतो त्यावेळेला आपण जप करतो हेही विसरतो. कबीराचा आहे ना,
हम करे आराम, भगवंत जप करतो म्हणजे मी जप करतो असं आत्तापर्यंत मला वाटत होतं. पण तो जप मी जप करतो हाही अहंकार नाहीसा झाला. तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरालंबे श्रीनाम. बाकी कशावर ना कशावर अवलंबून आहे, परमात्मा कशावर अवलंबून नाही, आम्हीच त्याच्यावर अवलंबून आहे. निरालंबे श्रीनाम. तो अखंड आहे, निर्गुण निराकार आहे आणि निरालंबी आहे. त्याला कुणावर त्याला विसंबून राहावं लागत नाही. तेथे चंद्र सूर्य ना पावका. इथे चंद्र सूर्य पण नाही, अग्नी पण नाही. नवे काळोखे ना प्रकाश, उपाधी वेगळे निरुपाधी ब्रह्म. तिथे चंद्र सूर्य सुद्धा फिके पडून जातात, म्हणजे चंद्राचं सूर्याचं तेज पण तिथं फिकं पडून जातं. म्हणजे समजा अंधार पडला म्हणून एक पणती लावली, आता त्या अंधारात पणतीचा प्रकाश केवढा वाटत होता. पण ज्या वेळेला सगळे हॅलोजन हे लावले त्यावेळेला पणतीचा प्रसार छोटा झाला. तसं याचं तेज सुद्धा मंद पडून जातं. तिथे काहीच नाही. न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका. आत्ताच म्हटलं तुम्ही, गीता म्हणतायत ना, न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका. हा, तिथं चंद्र सूर्याचा तेज सुद्धा कमी पडतो. तेथे चंद्र सूर्य ना पावक, नव्हे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरुपाधिक श्रीराम. त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही. निश्चळी स्मरण चेतले, त्यास चैतन्यायसे कल्पले, गुणसमानत्वे झाले गुणसाम्यायसे श्रीराम. या निश्चळामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि त्या चैतन्याने हे सगळे विश्व चैतन्यमय आहे. गगनी आली अभ्रछाया. आधी निर्मळ आकाश होतं, त्याच्यात काय आलं, ढग आले. जसे हे निर्गुण निराकार परब्रह्म निशांत होतं, तिथं आधी चंचलता म्हणजे चैतन्य आलं. काहीच नव्हतं, शांत होतं. आता चैतन्य आलं. तसं म्हणलं आकाश निरभ्रच होतो, पण आभाळ आलंय, ढग आले. निश्चळी स्मरण चेतले, त्या चैतन्यायसे कल्पले, गुणसमानत्वे झाले गुणसाम्यायसे. ते गुणाचं सामान गुणासारखं झालं. सत्वगुण रजगुण तमगुण झालं. गगनी आली अभ्रछाया. ज्याप्रमाणे अत्यंत स्वच्छ असणाऱ्या आकाशामध्ये ढग आले, तसं निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्मामध्ये मूळ माया निर्माण झाली. तिच्यामुळे हे सगळं विश्व नावारूपाला आलं. गगनी आली अभ्रछाया, तैसी जाणीजे मूळ माया, उद्भव आणि विलया वेळ नाही श्रीराम. म्हणजे आकाशात ढग यायला वेळ नाही आणि ते ढग निघून जायला वेळ नाही. तशी ही माया येते आणि तिचं कार्य संपलं की पुन्हा ती निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये विलीन होऊन जाते. निर्गुणी गुण विकारू, तोची षड्गुण ऐश्वर्यो. आता हे निर्गुण असणारा परमात्मा, पण या मूळ मायेमध्ये गुण आले त्याला. त्या परमात्म्याला गुण किती आले, षड्गुण ऐश्वर्यो, 6 गुण त्याला आले. आधी निर्गुण आहे. हा, आण रे आण. काय ते चेक घेतलास का, तो चेक दिला का आतमध्ये? 700 रुपये चेक होतो सर. येतील, ठीक. ते नंतर बघितलं ठेवून द्यायचं. गगनी आली अभ्रछाया, तैसी जाणीजे मूळ माया, उद्भव आणि विलया वेळ नाही. निर्गुण हे गुण सागरो, तोची षड्गुण ऐश्वर्यो, अर्धराने नटेश्वरो, तयास म्हणजे श्रीराम. मग हे सत्व रजतम 3 गुण निर्माण झाले. त्यामुळे चांगले गुण वाईट गुण हे सगळे जगामध्ये निर्माण झाले. मग शिव आणि शक्ती
नुसती शक्ती काही काम करू शकत नाही, नुसता शिव काही काम करू शकत नाही, म्हणून अर्धनारी नटेश्वर, पुरुष आणि स्त्रीचा भाग, मग हे विश्व निर्माण. तो जी षड्गुण ऐश्वर्य अर्धनारी नटेश्वर तयास म्हणजे आदिशक्ती शिवशक्ती मुळे आहे सर्वशक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या श्रीराम. आदिशक्ती म्हणजे तो आदी परमात्मा जो आहे त्याची शक्ती, त्या म्हणजे मूळ माया. त्याची शक्ती कोण आहे? मूळ माया. मूळ माया वैष्णवी, तिची मूळ माया, त्याची शक्ती आहे विष्णूची. आणि पुढे शिव आणि शक्ती म्हणजे जीव आणि शिव. शिव आणि शक्ती, शरीर आणि शरीरात असणारी शक्ती. शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्यास या मूळ मायेपासून त्रिगुण, त्रिगुणापासून हे सगळं षड्गुण ऐश्वर्य परमात्मा शिवशक्तीचा विकास झाला. तेथून पुढे शुद्ध सत्वाचे तमाचे गुणत्व, त्याचे म्हणजे महत्त्वत्व, गुणक्षोभिणी श्रीराम. शुद्ध सत्व आहे, रजतम आहे, महत्तत्व आहे, हे सगळं ह्या मूळ मायेपासून निर्माण. मुळी असे ज्या व्यक्ती तेथे काही शिवशक्ती आहे असे म्हणाल तरी ते सावधान असावे श्रीराम. म्हणजे परमात्मा तर तुम्ही निर्गुण निराकार म्हणता. बघा श्रोत्याचा प्रश्न, मुळी असेची ना व्यक्ती, म्हणजे कुणी तिथं माणूसच नाही, मुळी असेची ना व्यक्ती, तेथे काहीची शिवशक्ती. कोणी जर असेल बाबा एक पुरुष आहे, मग त्याने कोणाचं लग्न केलं मग पुढं काही तर झालं, असं काही नाही. म्हणजे तो निर्गुण निराकार परमात्मा, मग ही शिवशक्ती कशी निर्माण झाली? मुळी असेची ना व्यक्ती, तिथे व्यक्ती नाही, तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. मुळी असेची ना व्यक्ती तेथे काही शिवशक्ती ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे श्रीराम. असं म्हणायचं असेल तर मन सावध करा. सावध करा म्हणजे काय? मन एकाग्र करा. मन एकाग्र केलं ते ऐकलेलं कळेल, नाही तर काय सांगितलं होतं आता असं होतंय. ते काय एकाग्रपणे ऐकलं तर कळणार, थोडंसं मन चलविचल झालं तर काय सांगितलं हे आपल्याला कळत नाही. ऐसे म्हणाल तरी चित्ते सावधान असावे श्रीराम. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड ढोल पाहता निवाड कळो येते श्रीराम. आधी ब्रह्मांड झाला का आधी पिंड झाला याचा विचार करा. आधी ब्रह्मांड निर्माण झालं, त्यानंतर हा देह निर्माण झाला, म्हणजे आधी कोण ते कळलं ना म्हणाले. आधी तो निर्गुण निराकार, मग ब्रह्मांड आणि मग आपण. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधोर्ध्व पाहता निवाड कळो येते श्रीराम. अध ऊर्ध्व म्हणजे वरून खाली आलंय. ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्तवर्णाने यस्तम वेद छंदांसी यस्य पर्णाने यस्तम वेद सवेदवी. मग हे आधा आणि ऊर्ध्व पाहिलं की कळतं कुठून आलंय. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधोर्ध्व पाहता निवाड कळो येते श्रीराम. आपण विचार केला तर लक्षात येतं, समजतं. बीज फोडून आणले मना तेथे फळतो दिसेना. बीज आणलं फोडलं म्हणजे ह्याच्यात काही झाड दिसत नाही. बीज पेरल्यानंतर त्याला मुळे येणार, त्याला बुंधा येणार, मग त्याला फांद्या, मग त्याला पानं, मग त्याला फुलं. बीजात काही दिसतंय का? बीजात काही दिसत नाही. तसं पहिल्या ठिकाणी काही दिसतच नाही निर्गुण निराकार परमात्मा. मग त्या बीजातनं सगळं जसं निर्माण होतं तसं या परमात्म्यापासून सगळं निर्माण झालंय. फोडून बीज फोडून आणले मना तेथे फळ तो दिसेना. वाढत वाढत पुढे नाना फळे येते श्रीराम.
पण ते बीज जमिनीत पेरलं आणि मग झाड आलं आणि त्या झाडाला असंख्य फळं आली. ती त्या बियात होती का? होती, पण दिसत नव्हती. तसा परमात्मा आहे पण दिसत नाही. फळ फोडिता बीज दिसे, बीज पुढता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडे श्रीराम. फळ फोडून पाहिलं तर आज बीज दिसतंय, पण बीजामध्ये फळ दिसत नाही. लक्षात आलं का? आधी बीज होतं मग फळ होतं का नाही? तसं आधी ब्रह्मांड होतं मग आपण आलो का नाही? मग आधी बीज होतं आणि मग फळ झालं, पण फळ फोडून पाहिलं तर कळतंय. तसं आपला विचार केला तर आपल्याला कळतंय की आपण कुठून आलो. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी श्रीराम. तसा हा ब्रह्मांडाचा आणि पिंडाचा विचार आहे. नर नारी दोन्ही भेद पिंडी दिसते प्रसिद्ध, मुळी नसता विशद होतील कैसे श्रीराम. नर नारी हा भेद आहे, स्त्री पुरुष हा भेद आहे. मुळात नसता तर निर्माण कसा झाला असता? नर नारी दोन्ही भेद पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विशद होतील कैसे श्रीराम. नाना बीज रूप कल्पना तीत काही एक असेना, सूक्ष्म म्हणून वासेना एकाएकी श्रीराम. नाना प्रकारची बीज आहेत. आता शेतामध्ये पेरण्यासाठी ते म्हणतात ना, आमच्याकडे बीज आहे घेऊन जा पेरा. मग ह्या बीजामध्ये सगळं झाडं, सगळ्या रस, सगळ्या औषधी त्याच्यामध्ये. नाना बीज कल्पनातीत काय एक असे ना, सगळे त्यात सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी. सूक्ष्म म्हणून पाहिलं तर कळत. हे उंबराचं झाड औदुंबराचं, त्याच्यातलं औदुंबराचं हे काढलं तर असंख्य त्याच्यामध्ये जीव दिसतील, बारीक बारीक कण दिसतील. त्यातनं एवढं मोठं झाड तयार होतं. मग हे सगळं आपण जर सूक्ष्मपणे विचार केला तर कळतं. स्थूळाचे मूळ ते वासना. मग म्हणाले हे स्थूळ देह कसा निर्माण झाला? म्हणले तो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेतनं निर्माण झाला. स्थूळाचे मूळ ते वासना आधी दिसेना. म्हणजे मनात निर्माण होणारी वासना दिसते का? म्हणजे ती वासना आहे पण दिसत नाही. स्थूळाचे मूळ ते वासना आधी दिसेना, स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काय हे श्रीराम. हा स्थूळ देह आल्याशिवाय ते वासना म्हणजे काय कळत नाही. वासना मनामध्ये निर्माण झाली कळतंय, मग कुठे दाखवा म्हणलं तर दाखवता येईल. कल्पनेची सृष्टी केली अशी वेदशास्त्रे बोलली, दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे की श्रीराम. काही शास्त्रामध्ये निर्माण झालंय, कल्पनेने सगळे निर्माण केले. कल्पनेने कल्पनेची सृष्टी केली अशी वेदशास्त्रे बोलली, दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे की श्रीराम. आपल्याला दिसत नाही म्हणून नाही असं आहे का? आभाळात ढग आले, पाऊस पडत होता, सगळे ढगाने आकाश भरलेले. 2-3 दिवस सूर्यदर्शन नाही म्हणजे सूर्य बुडाला, असं आहे का? सूर्य आकाशातच आहे, आपल्याला दिसत नाही म्हणून काय? त्या डोंगराच्या पलीकडे गाव आहे म्हणजे आपल्याला दिसत नाही म्हणून काय झालंय? गाव नाही म्हणता येतं का? हा आम्हाला दिसत नाही, तुला दिसत नाही म्हणून गाव नाही का? रोज कोंबडा हरवला की सूर्याचा उदय व्हायचा. लोक ओळखायचे आता सूर्योदय होणार. पहाटे पहाटे कोंबडा हरवला, आता उठा, झाडलोट करायची, सडा टाकायचा आहे, सूर्य येणार आहे. म्हणजे उद्या सूर्य लवकर उगवताच उपयोगी नाही, त्याने कोंबडच झाकून ठेवलं. आता कोंबडं झाकल्यामुळे काय सूर्य उगवता येतात? कल्पनेची सृष्टी केली अशी वेदशास्त्रे बोलली, दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे की श्रीराम. पडदा एका एका जन्माचा तेथे विचार कळे कैचा, परंतु गुढत्वा नेमाचा ठावा आहे श्रीराम. पडदा आहे, कशाचा आहे? एका एका जन्माचा पडदा. 7 जन्मात बघा आपण एका जन्मात केलेलं पुण्य
आणि एका जन्मातच केलेलं पाप ते एका जन्मात फिटत नाही. त्याच्यासाठी पुढचा जन्म, त्याच्यासाठी पुढचा जन्म, पडदे एकामागे सप्त जन्म कृतम पापम स्मरेणस्य विनश्यति. 7 जन्माचं केलेलं पाप. पडदा एकेका जन्माचा, मागच्या जन्मातला आठवत नाही तर 7 जन्मापूर्वीचं काय आठवणार. पडदा एकेका जन्माचा तेथे विचार कळेकायचा, परंतु गूढत्वाने माचा ठावा आहे श्रीराम. पण काही ठिकाणी काही गोष्टी गूढ असतात, गुप्त असतात. त्याचा शोध घेतला तर कळतं, पण गुप्त असतात. नाना पुरुषांची जीव, नाना स्त्रियांची जीव, एकची परी देह स्वभाव वेगळाले श्रीराम. मनुष्यच आहे म्हणजे कोण? स्त्रीही मनुष्य आहे, पुरुषही मनुष्य आहे. माणसामध्ये हा भेदभाव आहे, स्त्री पुरुष नपुंसक. आता माणसामध्ये हा स्त्री पुरुष जरी भेदभाव असला तरी सुद्धा प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहे का नाही. आता ही पुरुष जन्माला येण्याच्या नंतर ती जन्माला येते, कारण ती त्याच्यापेक्षा लहान असते का नाही. म्हणजे पुरुषापेक्षा आपल्या पत्नीचं वय थोडं कमी असतं. आता बरोबरीच असतं ते सोडून द्या, पण साधारण पूर्वी 10 वर्षाचं अंतर होतं. त्यानंतर 8 वर्षात आलं, 7 वर्षात आलं, 5 वर्षात आलं, 2 वर्षात आलं, असं अंतर होतं म्हणजे लहान. आता हा बाबा आधी जन्माला आला, ती नंतर जन्माला आली. बरं एकेच ठिकाणी जन्माला येतो नाही, हे या टोकाला ती त्या टोकाला, पुढे एकत्र येते. आपण काय म्हणतो, त्यांच्या गाठी आधीच बांधलेल्या आहेत, आपण फक्त स्थळं शोधायची एवढंच आहे. ऋणानुबंधाच्या इथून पडल्या गाठी. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची. सारखे माणसाचे पुरुषाचे देह सारखेच आहे, पण परी देह स्वभाव वेगळा आले श्रीराम. प्रत्येकाचा जसा देह आहे त्या देहाप्रमाणे त्यांचे स्वभाव. नवरी न लगे ऐसा भेद दिसू लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज श्रीराम. नवरीला नुसती पुरुषाचे लग्न करताना स्त्रीचं लग्न स्त्रीचे केलं तर चालेल का? चालणार. नवरी नलगे ऐसा भेद दिसू लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज. पिंडावरून आपल्याला ब्रह्मांडाचं बीज कसं आहे ते कळतं. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐशी वासनेची परी मुळी होऊन पाहिलं. हे कशावरती आलं? स्त्रीला पुरुष पाहिजे, पुरुषाला स्त्री पाहिजे. कशावरून आलं? त्याचं मूळ 5-6 उभ्याच्या मागे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ते वासनेच्यामुळे मनुष्य जन्माला येतो. पण ते स्पष्टीकरण करण्यासाठी या पुढच्या मधल्या 7-8 ओव्या दिल्या. वासना मुळीची अभेद, देह संबंधी आला भेद, तुटता देहाचा संबंध भेद गेला श्रीराम. नरनारीचे बीजकरण, शिवशक्तीमध्ये जाणं, ते शिवशक्तीचे अंश आहेत. स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये अंश जे आहेत ना, किंवा एकाच देहामध्ये काही अंश स्त्रीचा काही पुरुषाचा, पुरुषामध्ये स्त्री दोन्ही ठिकाणी आहेत ते, म्हणून त्याला अर्धनारी म्हणते. नरनारीचे बीजकारण, शिवशक्तीमध्ये जाण, देह धरता प्रमाण कळवाले श्रीराम. नाना प्रीतीच्या वासना, एकाचे एकाच काळी ना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीच येते श्रीराम. नाना प्रकारच्या वासना आहेत. प्रेम व्यक्त करण्याचे प्रत्येकाचे मार्ग निराळे. काहीच अनुमानाला येतं, काहीचा अंदाज येतो. बाळकास वाढवी जन्नी. आता स्त्रीचा देह वेगळा आहे, पुरुषाचा देह वेगळा आहे. लहान मुलाला वाढवण्याचं काम कोणाकडे दिले? स्त्रीकडे दिले. बाळकास वाढवी जन्नी, हेतू नवे पुरुषाचे ने, उपाधी वाढे द्यायची नाही ते हे वनिता श्रीराम. आपलं घर सगळं भरलेलं आहे ना, ते स्त्रीमुळे भरलेलं आहे. एवढे डबे, एवढे मांडण्या, एवढं हे सोफा पाहिजे, अमुक पाहिजे, बेडशीट पाहिजे, सगळं
एक घर भरले कोणामुळं. बघा बाई गेली ना, घर सुनं सुनं वाटायला. सगळा हा विलास तिचा आहे. परमात्मा निर्गुण निराकार आहे ना. या सगळा त्या मायेचा खेळ आहे. हा, तशी ही घरातली मायाच आहे, तिच्या मायेचा चाललेला हा खेळ आहे. बाळकास वाढवे जन्ने हे तो नवे पुरुषाचे ने उपाधी वाढेचे तेने ते हे वनिता स्त्रीना. बरं ती कशी आहे म्हणजे त्या स्त्रीचा देह निर्माण करताना भगवंतानी कसा निर्माण केलाय बघा. वासुदेव समर्थ रामदास स्वामींनी लग्न केलेलं नाही, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या स्वभावाचा अभ्यास कसा आहे बघा. ती आई आहे, त्या आईच्या अंगातले गुण सांगितले समर्थाने. वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतकी माया कोठीची नाही, माते वेगळी श्रीराम. लहान मुलाचं करताना तिला कधी वीट येत नाही, कधी कंटाळा येत नाही, कधी आळस येत नाही. रात्री झोपलेली असली पोरगं रडायला लागलं ते बिचारी उठते, रात्र त्याच्यासाठी जागा राहते, सगळं करते ते. बरं ते करताना काही कंटाळा आहे का, आळस आहे का, कपाळावर राखी आहे का? इतकी माया कोठेची नाही, माते वेगळी श्रीराम. आई इतकी माया कुठं. आता हे स्त्रीतला गुण आहे, माया हा स्त्रीतला गुण. म्हणजे जगात दोनच आपली काळजी घेतात, एक म्हणजे आई, आणि आईच्या पश्चात आपली काळजी घेणार कोण? तेवढंच मायेने, ती आहे ती आपली पत्नी आहे. ती पतीचं करताना कधी आळस नाही, कधी कंटाळा नाही. जसं लहान मुलांचं केलं ना तसं हे म्हणते हे पोरगं जाईल, हा याला कळत नाही. ते सगळ्यांचा आरोप तोच आहे, यांना काही कळत नाही. हां, मग ते कळत नाही, मग त्याचा सांभाळ करणं आलंच की हो. त्याला कळत नाही त्याचा सांभाळ करणं आलं. नाना उपाधी वाढू जाणे, नाना मायेने गो जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाचे शरीर. म्हणजे माणसाच्या मनामध्ये थोडी विरक्ती झाली निर्माण की पुन्हा ती त्याला बाहेर जाऊन इकडंच ते पुन्हा त्याला ओढून प्रपंचात आणते. बघा काय म्हणतात, नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गोवू जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाचे श्रीराम. अहो प्रपंच मांडलाय ना, कुठं चालले? करायला नको का तुम्हाला? नसतं लग्नच करायचं नव्हतं. म्हणजे ते पुन्हा ठाणावरती ठिकाणावरती आणते. काय पुरुषा स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्परे वासनेचं बांधून टाकले श्रीराम. हे भगवंताची लीला आहे सगळी. ईश्वरे मोठे सूत्र केले, हे सगळे भगवंताची करणे बरं का. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्यास गुंतवून राखले, लोभाचे गुंडाळे केले, उगवे नाहीसे श्रीराम. भगवंताने असं सूत्र केलंय की त्यातनं बाहेर पडावं असं पण माणसाला वाटत नाही. हात कडीची अवजड बेडी, प्रिय हो ज्याचे त्याला, जो आला तो रमला. कुणाला यातनं बाहेर पडावं असं वाटत नाही. एवढा गुंडाळा करून ठेवला आहे, कुठं हात बाहेर होतो, त्याला यातनं बाहेरच पडताय. बघा काय म्हटलं, हे ताठे गुरुजी सांगत नाहीत, हे समर्थ रामदास स्वामी सांगतात. ईश्वराची माया आहे, ती लीला कशी आहे बघा. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्यास गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवे नाहीसे श्रीराम. त्यातले ते सोडून बाहेर पडावं म्हणलं तरी त्यातनं सुटत नाही. एक पाय काढायला गेला की दुसरा अडत. आता काही नाही बघा, आता एकदा मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं की मोकळी आहे. कुठलं मोकळी आहे? नातवंड झाली ते काय होतंय त्याला, म्हणजे नातवाला काय होतंय, नातीला काय होतंय. आधी पोरीची काळजी होत आहे की नाही, तिला काही मोलवाळ झालं, मग पुन्हा काळजी कोणाची? नातवंडाची काळजी. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे माझं कर्तव्य पूर्ण झालं की मी परमार्थ करायला म्हणा, काय सामाजिक कार्य करायला मोकळा होईल. तसं होत नाही. तो पुन्हा 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 पाय काढायला जातो, पण चिखलातनं पाय काढावा तर पुन्हा दुसरीकडे पाय चिखलातच गुंतावा, तसं आपलं गुंतव.
ईश्वरे मोठे स्तोत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवे नाहीसे श्रीराम. ऐसी परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळे होऊन चालली रोकडी, विवेके पाहावे श्रीराम. हे मुळापासूनच चालले. ऐसी परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळाहून चालली रोकडी, विवेके पाहावे श्रीराम. मुळे सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य झाले, उभयता करता श्रीराम. हे उत्पत्ती, कारण काही माणसं जाणार, पुन्हा सृष्टी तर चालली पाहिजे ना, मग नवीन माणसं जन्माला यायलाच पाहिजे. ही सगळी भगवंताने निर्माण केलेली साखळी आहे. तूच घडविसी तूच मोडीसी, विठ्ठला तू वेडा कुंभार, कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा. मुळे सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य झाले, उभयता करता असला. मुळात सूक्ष्म निर्गुण निराकार परमात्मा, मग ही माया, आणि मग हे सृष्टीचं कार्य सुरू. मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधोरे. मुळात ती होती शिव आणि शक्ती, ती झाली वधू आणि वर. मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधोरे. 84 लक्ष विस्तारली. 84 लक्ष विस्तार म्हणजे कुत्रा आहे, कुत्री आहे, हे सगळे म्हणजे प्रत्येक जीवामध्ये एक स्त्री एक पुरुष भाग ठेवलेलेच आहे भगवंताने. लक्ष 84 योनीमध्ये भाग ठेवलेला आहे. 84 लक्ष विस्तारली जे श्रीराम. येथे शिवशक्ती जे रूप केले, श्रोती मनास पायाने जे आणले, विवरलिया बोलिले, ते व्यर्थ जाणावे श्रीराम. हे शिवशक्तीचं रूप म्हणजे नुसतं सांगू नये. समर्थ काय म्हणतात, येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास आणले पाहिजे, विवरलिया वीण बोलले, ते व्यर्थ जाणावे. नुसतं वाचून दाखवलं, काही त्याचं स्पष्टीकरणच केलं नाही तर व्यर्थ जाणावे. जे आपण वाचलेले त्याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे, म्हणून ते काय म्हणतात, विवरलिया वीण बोलिले, ते व्यर्थ जाणावे श्रीराम. इति श्री दासबोधे कृषी समादेश्वर शक्ती निर्माण समाज. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे देखिले, तेथे जागृती सुडाले, सहजचे अनुवाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचेनी स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तोहा दासबोध श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तव पार्था भूताचा, कर्तात्मा तेथेचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा धाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला, आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्मनिरूपण नाम समाज दशम. श्रीराम समर्थ श्रीराम.
जय जय रघुवीर। आरती खुले त्यावरी लाजला असे ते उभी आरती कस्तुरी मितीना दर्शना जल्लरी चित्त हरि पाई सद्गुरु गजानन महाराज कुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ भगवान की माऊली जगद्गुरु